नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. मनसरमधील 6 वर्षाचा मुलगा बोरवेलमध्ये पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळी नजीकच्या जाधववाडी येथे 6 वर्षाचा मुलगा रवी पंडित हा 200 फूट खोल बोरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती कळताच मुलाला वाचवण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी बोरवेलच्या दिशेने धाव घेतली आणि तात्काळ एनडीआरएफ पथक, पोलीस पथक तिथं पाचारण करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू होते आणि अखेर मुलाला सुखरूप बोरवेलमधून बाहेर काढण्यात आले. पुलवामा येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्याचे 44 जवान शहीद झाले. त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील जवळपास 56,000 पेट्रोल पंप 20 मिनिटांसाठी बंद करून या हल्ल्याचा निषेध आणि शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली. सांगलीमध्ये वसतिगृहातील मुलींचा विनयभंग करणाऱ्यांमध्ये वसतिगृहाचा मालक संशयित संजय किनीकर याचे नाव पोलीस तपासामध्ये समोर आलंय. सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील पसायदान शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. पोलिसांनी वसतिगृहात जाऊन 15 मुलींचे जबाब घेतले. जबाबात मिळालेल्या माहितीनुसार किनीकर हा रात्री अपरात्री वसतिगृहामध्ये अर्धनग्न अवस्थेत फिरत होता आणि विशेष म्हणजे त्याची पत्नी वर्षा किनीकर या गोष्टीला पाठीशी घालून मुलींनाच धमकावत असल्याचा लाजिरवाणा प्रकार तपासामध्ये समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी संजय किनीकर विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. शेतीच्या वादातून झालेल्या भांडणातून आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलंय. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात ही घटना घडली. आरोपीवर कठोर कारवाई करतो, मात्र 25,000ची लाच द्या अशी मागणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे यांनी केली. घटनेची माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सपकाळे यांना सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडलं. या प्रकरणी एसीबीचे पथक अधिक चौकशी करत आहेत. आईचा विरह सहन न झाल्याने मुलानेही प्राण सोडल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील शनी मंदिर परिसरात बांगड्यांचे व्यावसायिक असणारे विश्वनाथ पुरुषोत्तम शेटे यांच्या मातोश्री सीताबाई यांचे अल्पशः आजाराने निधन झालं. मात्र आईचा विरह सहन न झाल्याने विश्वनाथ यांना पहाटे 4च्या सुमारास त्रास जाणवू लागला आणि काही वेळातच त्यांनी प्राण सोडला. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे. पिंपळेगुरव येथे सभामंडप कोसळून 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर 9 ते 10 जण गंभीर जखमी आहेत. पिंपळेगुरव येथील स्मशानभूमीजवळ पवना नदीकाठी महादेवाच्या मंदिराचं दगडी बांधकाम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. चिदम्मा पुजारी, मंतोष संजीव दास, प्रेमचंद्र शिगुरावकर असं मृत कामगारांचे नावे आहेत. उर्वरित 9 ते 10 कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्रच मोठ्या धामधुमीत साजरी करण्यात आली. शिरूरकरांनी ही शिवजयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी केली. प्रथमतः शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती एसाजी कंक यांचे वंशज महेश कंक यांच्या उपस्थितीत शिरूर शहर आणि पंचक्रोशी शिवजयंतीच्या भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल पथकांच्या निनादात, मर्दानी खेळात, मुलींच्या पारंपरिक वेशभूषेत आणि पारंपरिक नृत्याने सर्व शिरूरकरांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीच्या परीक्षेला सुरुवात होते. यंदा 9 भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखड्यात बदल करण्यात आलाय. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात अर्धा तास अगोदर उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. यावेळी एकूण 14,91,306 विद्यार्थी परीक्षेला बसलेत तर 2,957 केंद्रात ही परीक्षा पार पडणार आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.